दादांची बारामतीकर म्हणून भावना सांगायच्या म्हणलं तर आज तिसरा दिवस आहे दादांना जाऊन. उघडायचं म्हणून दुकान उघडलं. आत्तापर्यंत मन होत नाही आहे दुकान उघडण्याचं. दादांनी जी बारामतीचा स्वर्ग केला त्या स्वर्गात तोच माणूस नाही. बिलकुल चांगलं वाटत नाही. ह्या वेळेसच्या संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या आधीच हळदी कुंकू म्हणजे मागच्या वर्षीचा हळदी कुंकू, ज्या वेळेस नुकतेच पवारसाहेब आणि दादा वेगळे झाले होते आणि वहिनींनी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला, त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. माझ्या जुन्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तो कार्यक्रम आहे. त्याच्यात वहिनींनी आमचं स्वागत कसं केलं होतं तर माझ्या सर्व नंदांचं ही वहिनी तुमच्या दादाच्या घरी तुमचं स्वागत करते आणि बायकांचा एकच जल्लोष वहिनींच्या त्यास अर्थ हा केला. आता असं म्हणावंसं वाटतं, दादा घर तर आहे पण तुम्ही नाही की आता जाऊ वाटेल का आम्हाला तिथं? नाही. आत्तापर्यंत जेवढे मतदान केले दादांना सोडून दुसरं कुणालाही मतदान केलं नाही. दादांच्या विरोधात एकही मतदान नाही. आणि बारामतीत अशी मी नाही, आणखीन लाखो हजारो माणसं असतील ज्यांनी दादांना सोडून कधीही कुणाला मतदान केलेलं नाही, आत्तापर्यंत नाही. पण परमेश्वराने अशी वाईट वेळ आमच्यावर आणून ठेवली. सुप्रियाताई नेहमी म्हणायच्या माझा दादा, पण अख्ख्या बारामतीच्या बायका त्यांना दादा, सगळेच दादा म्हणायचे, पण ते आमचाही दादाच आहे. आत्ता मी त्या दादांचं हे चाललं होतं, तिथं मी गेली होती तर लोक म्हणायचे दादांना, दादा गेले बारामती पोरकी झाली. हो झाली, पण दादांनी जे त्यांना जसं हवं होती बारामती ते तशीच पुढे चालणार ह्याची पवार घरानं काळजी घेणार हे आपल्याला पण माहिती आहे. बारामतीला वाऱ्यावर सोडणार नाही, बारामतीच्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही. आणि आपलं पण काम आहे की बारामती तितकी छान सुंदर आणि स्वच्छ राहावी जशी दादांना आवडत होती. लहान तोंडी मोठा घास, पण वहिनी नेहमी आम्ही शांत पाहिल्या. पण मला आता असं वाटतं वहिनी शांततेने नाही तर करारीपणानं तुम्हाला आता वागावं लागेल. कारण घर पडायला लागलं की उंदरांचा सुळसुळाट असतो. पण पवार घराण्याला माहिती आहे की उंदीर कसे घालवायचे आणि कुठला बोका पाळायचा. कुणीही बारामतीत घुसण्याचा प्रयत्न करा, बारामतीत तुम्हाला कधी मिळणार नाही. लोकांना वाटतं की दादांचा हा घातपात आहे. हो, आमच्या पण जीवाला तसंच वाटतं आणि ते तसं नसावं. पण जर असेल तर बारामतीकरांचा तडतड त्या माणसाला लागल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या माणसांपासून लहान बाळापर्यंत सगळे रडत होते. बीपीचं ग्राउंड सगळं भरून अख्खी बारामती भर माणसं होती ज्यांना तिथं जाता नाही आलं पण दादासाठी पळत होती. दादांच्या एका शब्दासाठी बारामती उभा राहायची. ती कायम राहणारच आहे, तुम्ही काय पण म्हणा. जय आणि पार्थ यांच्या विषयी बोलायचं म्हणलं, हो जय आणि पार्थ जाणून बुजून बोलतीये. कारण दादा फक्त दादाला म्हणायचो आम्ही. आत्ता ह्या क्षणाला तरी दुसरं कुणाला दादा म्हणावं नाही बोलता येत. आणि दोन्ही पोरं माझ्यापेक्षा पण लहानच आहेत. कुठल्याही लेकराच्या पाठीशी बापाचं छत्र असल्यानंतर पोरं निवांत असते. पण आता वेळ आली आणि दादांची लेकरं हे दाखवून देण्याची, तेवढ्याच खंबीरपणा उभं राहण्याची. दादांचं रक्त कसं आहे, किती खरारी आहे हे दाखवण्याची वेळ आहे. तेवढ्याच ताकदीने कामं करून घेणं, करायला लावणं
हे तुम्ही करणार हे आम्हाला पण माहीत आहे. माझी सगळ्या बारामतीच्या लोकांना हात जोडून विनंती आहे की आत्ता आपल्याला वहिनींच्या मागं खंबीरपणे उभा राहायचं आहे आणि त्यांची साथ द्यायची आहे. मी काय कोणी राजकारणी नाही, पण माझ्या मनात जे आलं ते मी बोलली. माझ्या लहानपणीची बारामती आणि आत्ताची बारामती जमीन आसमानाचा फरक आहे. इतकी सुंदर स्वच्छ आणि छान बारामती. दादांना स्वच्छता आवडायची, त्यामुळं आत्ता बारामतीत लाखो लोक येऊन गेले. दादांचं दहन झाल्यानंतर ना बारामतीतले लोक कामाला लागले आणि बारामती पूर्ण तेवढी स्वच्छ गेली. मी एका मावशींना म्हणलं तर त्या म्हणल्या ज्या तिथं स्वच्छता करत होत्या, दादांना कधी घाण आवडली नाही, दादांना स्वच्छता आवडते. मग दादा नसले तरी ते तसंच ठेवायचं. किती छान वाटलं ना. दादा नाही येत, पण त्यांची कामं पुढं चालू आहेत आणि लोकांचा गैरसमज आहे की दादा गेल्यानंतर ना बारामतीचं कसं होणार, कोण बघणार. पवार घरानं कधीही बारामतीला वाड्यावर सोडणार नाही, कधीच नाही. बारामतीचे कामही होणार, बारामती तेवढ्याच ताकदीने ते घरा पुरून येणार आणि आपलं पण काम आहे. आता बारामतीत घुसण्याचा लय जण प्रयत्न करतात, पण कसे पाडायचे हे बारामतीकरांना माहीत आहे. दादांच्या लेकरांच्या विरोधात किंवा त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात कुणीही उभा राहिला तर तो टिकणार नाही, आम्ही टिकून देणार नाही. आमच्या दादाची बारामती आणि त्यांचीच राहणार. शेवटच्या क्षणापर्यंत दादाने बारामतीसाठी काम केलं आणि बोलले ते वाक्य खरं करून दाखवलं. तुम्हाला काय वाटतं बाकीच्यांना? पवार वेगळे आहेत? वेगळे नाही, एकच आहेत. तुमचा समज आहे तो. सुप्रियाताई, पवार साहेब, रोहित दादा कुणीही वेगळे नाही आणि त्यांना वेगळं म्हणायचं चूक पण करू नका. बारामती त्यांची, आमची आहे आणि आमच्या दादाची आहे, दुसऱ्या कोणाची नाही आहे. हे वाटेल असं बारामतीत काम केलं, मंजूर झालेली कामं दिलेच, पण पुढची ही कामं ते करून घेणार ह्याची आम्हाला खात्री आहे. काय बोलावं कळत नाही. जे मनात होतं ते मी बोलायचा प्रयत्न केला. पवार घराण्याची माफी मागते. माझ्याकडून काही चुकलं असेल, एखादा शब्द वावगा गेला असेल, पण मनात होतं तर तुम्हाला बोललं. आणि बारामतीकरांना मात्र हात जोडून विनंती आहे, संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी आपण असंच उभं राहायचं आणि पुढं जायचं.